ठीक आहे, मग मी तुम्हाला कधी आणि कसा कॉन्टॅक्ट करू? सांगतो. साऊ घरी नाही, ती येईपर्यंत सगळे दिवस सारखेच. ती येईल तो खरा सणाचा दिवस. सापडलं का ग? नाही हो, नाही सापडलं. काय ग, मिळतं का? नाही ना हो, शोधतोय आम्ही मगाचपासून. असं अख्खं पुरण कसं गायब होईल? काय माहिती. नीट बघ जरा. नीट बघ म्हणजे आता शेजाऱ्यांच्या किचन मध्ये बघून येऊ का? कारण इथे तर नाहीये. अगं पण मग जाईल कुठे? मग मी माझ्या घरी घेऊन गेले असं वाटतंय का तुम्हाला? असं म्हंटल का मी तुला? का उगाच चिडचिड करतेस? चिडचिड नाही हो, आपलं ठरलं होतं ना की आपण एकत्र पुरणपोळी करणार आहेत म्हणून. मी पोळपाट लाटणं सुद्धा घेऊन आले. तुम्ही म्हणालात की पुरण बनवलंय पण आता पुरण गायब आहे. अगं एक काम कर, साऊला विचार. मी तिला सांगितलं होतं पुरण यंत्रातून पुरण घोटून द्यायला. काय झालं? अगं पुरणपोळ्या एकत्र करायचं ठरलं होतं आमचं, पण आता नेमकं पुरण गायब आहे. अगं मी साऊला सांगितलेलं पुरण यंत्रातून पुरण काढ. पुरण यंत्र इथंच आहे आणि पुरण गायब झाले. सावनीला सांगितलं? हो. हे म्हणजे चोराला पहारा करायला सांगितलं सारखं आहे. म्हणजे काय ग साऊ? काय? नाही म्हणजे पोळ्यांसाठी थोडंफार पुरण शिल्लक आहे की संपलंय सगळं? मी एकटीच नाही. हा, विराजने खूप खाल्लं. वीरू, आम्ही थोडंच खाणार होतो. थोडं थोडं करता करता सगळं संपलं. सगळं संपलं. बरं असू दे. चला तुम्ही दोघं आता माझ्याबरोबर बाहेर चला. चला 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 चला. म्हणजे आज पुरणपोळी खायला नाही मिळणार. का नाही मिळणार? मिळेल. चल पुरण करूया आता. दे ती डाळ. हा चला सुरुवातीपासनं सुरू. अजून काय? अगं अगं दूध होते जाईल ना. साऊची खूप आठवण येते का आज? तिला खूप आवडतात पुरणपोळ्या. लहानपणी पुरणपोळ्या केल्या की लाड लाड येऊन मागायची. हो ग, यंदा शास्त्रापुरती एकच पुरणपोळी करणार आहे मी. साऊशिवाय सण ही कल्पनाच नाही सहज होत. जोपर्यंत आपली साऊ घरी येत नाही ना तोपर्यंत मी पुरणपोळी नाही करणार. सर, हे तर क्रिकेट सारखं दिसते. क्रिकेटची बॅट मोठी असते ना, बॉलर असा मला माहिती आहे जमदाडे हा गेम. ते झेंडा आहे ना तिथं बीळ आहे, त्या बिळात तो बॉल गेला पाहिजे असं काहीतरी खेळतात ते. मग क्रिकेट पेक्षा वेगळं ना सर ते झेंडे. अरे संपवलं नाही तुम्ही अजून? घ्या ना घ्या, तुमच्यासाठीच मागवलंय ते. माझ्यासाठी ज्यूस येतोय. मॅडम मस्त खेळता तुम्ही. थँक्यू 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 जमदाडे. याच्या आधी बघितलंय का मला कधी रिलॅक्स? हा, ऑल थँक्स टू विजय. काय विजयने ताईनं पकडलं ना, त्याच्यामुळे अख्ख्या डिपार्टमेंटचं कौतुक होतंय. काय विजय? हा? एवढं सगळं कौतुक होतंय आणि आज तुला माझी कशी काय आठवण आली? मॅडम त्याचं काय आहे, त्या नताशा राव केस मध्ये एक लीड मिळाला आहे. एक मुलगा आहे, त्याला उचलावा लागेल पण ते लवकरच करू आम्ही. कर्जत? हो मॅडम कर्जत. ताईला पकडले वगैरे ठीक आहे विजय, पण नताशाराव केस मध्ये आपल्याला काही फार डिटेल्स मिळालेले नाही. मिळतील मॅडम लवकरच. मिळतील. बस ये इकडे बस. आता कसं आहे ना, मला कॉन्फिडन्स वाटायला लागला तुझ्या धडक कारवायांवरती. बोल काय डिटेल्स आहेत? 18 डिसेंबरला रात्री तो त्या पार्टीत होता मॅडम कर्जतच्या. कॉलेज गोईंग पोरगा आहे, काही क्रिमिनल रेकॉर्ड नाहीये त्याचं, पण काळजी करण्यासारखं काही नाही. अहो लवकरच त्याला उचलतो मी. अरे वा, चांगलंय की मग. चला करा मग हालचाली पटपट. हा, कोण येतो, काय त्याचे डिटेल्स काय सांगा. काय करतो, कुठे असतो, नाव काय त्याचं? मॅडम त्याचं नाव विजय, विजय गायकवाड. विजय, तो पण चांगलंय चांगलंय. घ्या लवकर ताब्यात घेऊन टाका त्याला. येस मॅडम. आणि हे संपवा रे. जेवण मागू? नाही नाही नक्की का? नाही नाही काम आहेत मॅडम, जातो आम्ही.
चला येतो हा मॅडम. जय हिंद. जैन मॅडम. अपडेट करा मला. हो मॅडम. काय करतेस ग? पुरणपोळी. अगं आपलं कालच ठरलं ना एकच करायची, मग याची काही गरज नाहीये. आई मला पुरणपोळ्या कराव्याशा वाटतायत. अगं साऊ घरात नसताना तिच्याशिवाय पुरणपोळी नाही ग, एक घासही उतरणार नाही माझ्या घशात. म्हणजे आपण हे मान्य केलंय का? साऊ परत येणारच नाही? नाही तसं नाही. माझा विश्वास आहे आई, साऊ येणार, नक्की येणार. आणि जेव्हा ती येईल ना, त्यावेळेला आपण तिला सांगू शकलो पाहिजे, तू एक दिवस परत नक्की येणार. या आशेवर आम्ही सगळे नॉर्मली जगण्याचा प्रयत्न करत होतो. नैवेद्यासाठी नाही, साऊसाठी पुरणपोळी करूया. आणि काय माहित, साऊ आजही येऊ शकते. शक्यता आहेच ना? हो करूया. हॅलो, भांगडी बोलतोय. बोल. घरी यायचं. म्हणजे घरी म्हणजे घरी, राणीच्या बागेत नाही बोलवत आहे, ताईच्या वाड्यावर. एवढ्या टाइमला आलीस ना, तेच ते घर. तू अलिबागला होतास ना? आलास का घरी परत? माझी चौकशी सोड, सांगितलंय तेवढं करायचं. ताई नाही तर ताईच्या भावाच्या इन्स्ट्रक्शन ऐकायचे. काय लवकर ये घरी, फोन ठेवा. आणि कुठे चाललोय आपण? पोरगी बघायला माझ्यासाठी. जाऊ देत ना, रिजेक्टच होणार आहे. ए, खोटाड्या माणसांची कोणी लग्न नाही करत. मुद्द्याचं बोल जमदाडे. एसीपी मॅडमशी का खोटं बोललात? कितीतरी वेळा असं झालंय ना की मी त्यांना सांगितली गोष्ट, मी हे करतो, मग मी ते नाही करत, मग त्या फ्रस्ट्रेट होतात. त्यापेक्षा वेळा असं करतो, तो अंकित मोहिते आहे ना, त्याला त्यांच्या समोर उभा करतो, बघू काय मग. हो सर, पण नाव का खोटं सांगितलं? जमदाडे, नाव मी काहीही सांगेन त्याचं, पण आधी पोरगा तर भेटायला हवा. भेटलाय का? नाही. सापडल्यावर सांगू की अहो त्याचं नाव अंकित मोहिते आहे, घरचे लाडाने म्हणतात त्याला विजय गायकवाड. एक लक्षात घे, इन्फॉर्मेशन ही इन्फॉर्मेशन असते, कळलं का? प्रत्येकाला इन्फॉर्मेशन देताना सरसकट सगळीच द्यायला पाहिजे असा काय अट्टास नसतो. प्रत्येकाला जेवढी गरजेची तेवढीच इन्फॉर्मेशन द्यायची. काय लक्षात ठेव. म्हणजे इतर कोणालाच नाही, तुम्हाला पण? 2 चहा दे. सर, पण ऑन सिरियस नोट, तुम्हाला असं वाटतं आपल्या डिपार्टमेंट मध्ये लीक आहे? असू शकतं. कोण सर? एसीपी मॅडम? मग तुझ्यावर. मी पोलीस स्टेशन मध्ये तू रील्स बनवत असतेस, तू कॉन्स्टेबल्सला एकत्र करून पिक्चरच्या स्टोऱ्या सांगत असते, काजल कशी पडली आणि अक्षय कुमार कसा पडला नाही. तुझं कामाकडे अजिबात लक्ष नसतं. घरी गेल्यावरही तू काम करत नाही म्हणून तुझा नवरा स्वयंपाक करतो, तो तुझा आणि डिपार्टमेंटचा असे 2 डबे पाठवतो, त्याची तुला किंमत नाही. आणि बाकी कामात चुका तर विचारायलाच नको. या सगळ्या कारणामुळे माझा तुझ्यावर संशय. सॉरी सर. मान नको आलो, काम कर जरा. हॅलो, ये. तू परत कसा आलास? तू मुंबईत नव्हतास ना? अरे कोणी बघितलं तर पकडतील ना. असं का केलंस? पालेभाजी, जास्त शिकवणी करू नका. आपण कोण आहे? ताईचा भाऊ. कोणाचा? ताईचा. हो, पण ताई आता नाहीये ना इथे.
कोण ताई? कोठडीत आहे ना आणि इतक्यात सुटणार पण नाही. मग ती कोण आहे? ताईच आहे ना? का ताईची डुप्लिकेट? ताईची डुप्लिकेट असूच शकत नाही. ताई सारखी ओनली वन अँड वन ताई. आमची कुठं बी शाखा नाही. काय कराय? ताई मिळाली बेल. मग तुला काय वाटलं? तुला एकटीलाच बेल मिळणार आणि त्या भोसलेला काय वाटलं? तो सारी जिंदगी मला जेलमध्येच चढवणार. आणि हा बांगडू मुंबईच्या बाहेर गेला होता, जगाच्या बाहेर नाही. ताईला सोडवल्या बिगर बांगडू कुठं बी जात नसतो. तुला कोठडीत ठेवलं होतं ना? हो. कोणत्या? माझ्या डाव्या अंगाला का उजव्या? डाव्या. डाव्या? नाही म्हणजे उजव्या. खरं तर नाही, लक्षात नाही आलं मला. अगं माझ्या उजव्या अंगाला कोठडीच नव्हती. मी सगळ्यात शेवटच्या कोठडीत होते. तुला काय वाटलं ग? तू माझी शाळा घेशील आणि मी त्याच्यात नापास होईल? माझ्याशी गद्दारी कोणी केली मला कळणार नाही. ही ताई काय अशीच ताई झाली आहे? मास्तरीन बाई, ताई कोंबडी पाळते, पण जर ती कोंबडी जास्त फडफड करायला लागली ना तर तिला कापते पण. बांगडू, किती मर्डर केले रे मी? 49. चला आज मर्डरची हाफ सेंचुरी करून टाकली. हेकडा बांगडू सांग ना. नाही ऐका माझं खरंच. ताई असं करू नका. ताई ताई नको. बस थांबा थांबा, इथेच थांबा.
लेट कसा झाला? मी लगेच आले. ताईला भेटली? हा नाही नाही अरे ताई जेलमध्ये आहे ना, भेटली का तिला? हा हो. तू का आलायस इथे? म्हणजे पोलीस नजर ठेवून येत ना आपल्यावर. कोणी पाहिलं तुला तर पकडलं म्हणजे? सटकणारच आहे मी. ते पोलिसांनी सगळा माल संपवला, पैसे पण संपले, म्हणून आलोय पैसे घ्यायला. तुला बेल कशी मिळाली? नाही माहित नाही, म्हणजे नवऱ्याने केली खटपट. कशी? चांगला वकील बघितलं. तो देखणे? नाही नाही देखणे नाही, वेगळा. चल त्याला पण डोस देऊ. नाही त्याला का? अरे ताईला सोडवायचंय ना, तू हो. सुटली ना बेलवर, तिला पण सोडवायचंय. नाही तो नको. तुमचे असतील ना कोणतरी. तो पण फुटलाय, म्हणून तर दुसरा बघायचाय. आधी वाटलं तूच फुटली. मी कसं फुटेन? म्हणजे तुम्ही काम करताय ना माझं, विश्वास नाही का माझ्यावर? नाही, नव्हता. तेव्हा कळलं पोलिसांनी तुला बी उचललाय, तेव्हा ठेवला विश्वास. काय ताईने ठेवलाय ना विश्वास, म्हणून ठेवला. ताई गॅरंटी असल्याशिवाय कोणावर बी विश्वास ठेवत नाही. तिच्या बेल तर तूच बघायचं. मी? हा, तू अजिरीने आहेस ना, तुला बेल मिळाली ना, ताईला पण मिळाली पाहिजे, हे बघायचं तिथं. हा ठीक आहे. काय मागवायचंय खायला? खायला मागवायचंय का? नाही, नको नको, खायला नको. शुअर? हो शो. तू ठीक आहेस? फाईन फाईन. ओके, ऍक्च्युली ओके. खूप त्रास झाला असेल ना कस्टडीमध्ये? त्रास म्हणण्याच्या पलीकडे असतं ते सगळं. आता बाहेर पडल्यानंतर वाटतं कसं काही सर्व्हाइव्ह झालो या सगळ्या सिच्युएशन मधून. छान वाट लागते ग चर. फिजिकली त्रास होतोच, पण मेंटल हॅरेसमेंट असते ना, ती डीप रूटेड राहते. अजूनही रात्री मी दचकून उठतो, असं वाटतं कधीतरी You are a very strong person. Yes, you are. You should be proud of yourself. I'm really sorry. तू ज्या दिवशी सुटलास त्या दिवशी मला तुला भेटायला यायचंच होतं, पण आय डोंट नो, मला असं वाटलं की मी जर का तुला आत्ता भेटले तर घरी आणखी प्रॉब्लेम्स क्रिएट होतील, म्हणून मी अवॉइड केलं. दॅट्स ओके, ॲब्सोल्युटली फाईन. मला आज राहुलं नाही म्हणून मी तुला फोन केला. श्रद्धा कशी आहे? बरी आहे का? She is fine. Yeah, she is fine. तिची पण खूप धावपळ झाली असेल ना? दादर अजूनही सुरूच असेल. धावपळ चालू आहे, दादर खूप धावपळ चालू आहे तिची, आणि ती कसं मॅनेज करते देवाच ठेव. शी इज अमेझिंग. ती एवढी हिंमत कुठून आणते? साधी सामान्य होती ना ती. द वे शी इज हँडलिंग सिच्युएशन, परिस्थिती ज्या पद्धतीने हँडल करते ना, तिला तोड नाही. आय एम रिअली प्राऊड ऑफ हर ऍक्च्युली. कौतुक वाटतं तिचं, आणि भीती पण वाटते मला. भीती कसली? तू कॉफी पी. भीती अभय, काय झालं? यू कॅन टेल मी. ऍक्च्युली मी आणि श्रद्धाने ठरवलेलं की कोणाला सांगायचं नाही, पण आय गेस तुला सांगायला हरकत नाही. आणि म्हणून मला भीती वाटते. नाही म्हणजे मी हे सगळं न्यूज मध्ये बघत होते की श्रद्धाने, तिने हे सगळं एकटीने केलं. एक्झॅक्टली, श्रद्धानी एकटीने हे एक्सपोज केले सगळं. पोलिसांपर्यंत इन्फॉर्मेशन गॅदर करून पाठवली. नंतर त्यांनी, कोण आहे? घे ना. हॅलो.
हा कधी कधी झालं